वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत सेट एक्झाम हेल्ड केलेली आहे. तर ही जी सेट एक्झाम आहे 39व संस्करण आहे. तर याचं जे प्रॉस्पेक्ट आहे, प्रॉस्पेक्टमधली जी माहिती आहे ते आपण बघणार आहात. तर चॅनलसोबत राहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टू बी कंडक्टेड फॉर द स्टेट्स ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्यासाठी ही जे सेट एक्झाम आहे ते 7 एप्रिल 2024ला रविवारी होणार आहे. तर याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न इथं करणार आहे. कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन 12/1/2024 पासून चालू झालेले आहेत. लास्ट डेट फॉर ऑनलाईन अप्लिकेशन, शेवटची जी तारीख आहे फॉर्म फिलअप करायचे ते 31/1/2024. पिरियड फॉर ऑनलाईन अप्लिकेशन विथ लेट फीज. लेट फी करिता तुम्हाला जे काही फीज दिलेली आहे ते आहे 1/2/2024 ते 7/2/2024. नंतर आहे करेक्शन इन ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम ऑन द वेबसाईट. जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काही चूक झाली असेल तर ते करेक्शन करण्याकरिता जी काही विंडो ओपन राहणार आहे ते 8/2/2024 ते 10/2/2024. अवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड्स ऑन द वेबसाईट. आणि सेट एक्झामचं जे काही हॉल तिकीट आहे ते 28/3/2024ला अवेलेबल राहणार आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन बाय ऑफलाईन मोड. आणि जे परीक्षा होणार आहे ते ऑफलाईन मोडवरती होणार आहे ते होणार आहे 7/4/2024ला. नंतर इंडेक्स तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कंडिशन्स ऑफ एलिजिबिलिटी, एक्सेम्पशन्स ऑफ फॉर्म सेट अँड पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट, एक्झामिनेशन सेंटर्स, अप्लिकेशन फॉर्म, फीज हे आपल्याला दिलेलं आहे. जे इम्पॉर्टंट माहिती आहे ते आपण इथं बघणार आहोत. आता इथं इम्पॉर्टन्स इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घेऊ शकता. आता एलिजिबिलिटी काय राहणार आहे ते क्रायटेरिया पाहायचा आहे. रिलॅक्सेशन एलिजिबिलिटी conditions qualifying criteria are as per UGC notification. However, the qualifying slots are determined based on the reservation policy prevalent in the महाराष्ट्र स्टेट. जे काही सेट एक्झाम आहे ते महाराष्ट्र स्टेटमधले विद्यार्थी देऊ शकतात. मिनिमम तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 55% असायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना 55% आहेत अशा विद्यार्थी सेट एक्झामचा फॉर्म फिलअप करू शकतात. नेक्स्ट पुढे जात असताना रिझर्वेशन पॉलिसी आहे. एम-सेट आहे, रिझर्वेशन पॉलिसी त्यांनी दिलेली आहे. तर इथं कॅटेगरी वाईज आहे. SC करता 7% आहे, EWS 2%, SBC करता 3%, ST करता 19% आहे, DT विजे 2.5%, NTB करता 3.5%, NTC करता 2%. असं तुम्हाला रिझर्वेशन कॅटेगरी इथं दिलेली आहे. नेक्स्ट आहे एक्सेम्पशन्स फ्रॉम सेट एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर. Exemptions from set will be for decision taken UGC and state government from time to time. जे काही रूल्स आहेत ते UGCने ठरवून दिलेल्या नियमानुसार एक्सेम्पशन राहणार आहे. तर याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत. कोणकोणते सब्जेक्ट्स वरती सेट एक्झाम होणार आहे ते सब्जेक्ट आहेत. जवळपास इथं आपल्याला 32 सब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि सब्जेक्ट कोडसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. ते व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये 16 नंबरवरती आणि 20 नंबर सब्जेक्ट कोड आहे सोशल वर्क, MA और MSW सोशल वर्क, सोशल अँड पब्लिक पॉलिसी हा सब्जेक्ट आपल्याला दिला आहे. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन्स. जे काही एक्झामिनेशनचे सेंटर्स राहणार आहेत ते 17 सिटीमध्ये राहणार आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजी, गोवा, रत्नागिरी आणि परभणी. ॲप्लिकेशन फॉर्म या वेबसाईटवरती तुम्ही भरू शकता. आणि काही जर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही अडचणी असेल तर एव्हिडन्स पेमेंटबाबत वगैरे काही जर त्रुट्या असतील किंवा पेमेंट तुमचं चुकीच्या पद्धतीने झालं असेल किंवा विथर्डमध्ये पडलं असेल तर तुम्ही यांच्या ईमेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. set.support@pun.unipune.ac.in याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. नंतर फीज किती राहणार आहे? ओपनकरिता 800 रुपये राहणार आहे. SC ST PWD ट्रान्सजेंडर OBC इत्यादींकरिता 650 रुपये फीज राहणार आहे. नंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन्स जे स्कीम राहणार आहे ते ऑफलाईन मोडवरती राहणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह बेसवरती राहणार आहे.
आणि त्यामध्ये 2 पेपर राहणार आहेत. पहिला पेपर राहणार आहे 50 क्वेश्चन्स विथ आर कॉम्प्लिमेंटरी. 50 क्वेश्चनला 2 मार्क्स, म्हणजे असा 100 मार्कचा पहिला पेपर राहणार आहे आणि त्याला ड्युरेशन राहणार आहे 1 घंटा. आणि दुसरा पेपर जो राहणार आहे तो तुमच्या सब्जेक्टमधला पेपर राहणार आहे. 100 क्वेश्चन्स राहणार आहेत. 100 क्वेश्चन्स प्लस मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच 2 मार्क्स, त्याला असे 200 मार्क्सचा राहणार आहे. आणि त्याला टायमिंग आवर राहणार आहे 2 तास, 11:30 ते 1:30 पर्यंत. आता पेपर जो फर्स्ट राहणार आहे तो राहणार आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च, कॅन्डिडेट, प्रिमिलरी, डिझायनिंग. म्हणजे याच्यामध्ये जे आहेत सब्जेक्ट विषय 10 लेसन याच्यामध्ये राहणार आहेत. आणि आपल्या चॅनलवरती आपण सेट एक्झामचा पेपर 1 व पेपर 2 सोशल वर्कचा सिलेबस अपलोडेड केलेला आहे. तो तुम्ही अवश्य पाहावा आणि त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर OMR सीटवरती ते पेपर तुमचा राहणार आहे. इव्हॅल्युएशन, रीचेकिंग, रिझल्ट त्याबद्दल तुम्हाला इथं महत्त्वाची सूचना दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आता आपण ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीटबद्दल माहिती बघणार आहोत. द हॉल तिकीट टेकन ॲडमिट कार्ड विल बी जनरेटेड बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द कॅन्डिडेट इन द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म. इन केस फॉल्स इन्फॉर्मेशन इन द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म, द ॲडमिट कार्ड विल बी जनरेटेड अकॉर्डिंग. इट विल बी प्रोव्हाइडेड ऑनलाईन ऑल कॅन्डिडेट्स 10 days prior डेट ऑफ सेट एक्झामिनेशन. सेट एक्झामच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाणार आहे. का त्याच्यामध्ये काही चुका असल्यास ते तुम्ही त्यांच्या ईमेलवरती संपर्क करून त्या चुका दुरुस्त करून घेऊ शकता. हाऊ टू आपला ॲप्लिकेशन सबमिट ऑनलाईन फॉर्म. आता ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं ते तुम्हाला त्याच्याबद्दल टेक्नॉलॉजिकल किंवा टेक्निकली माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता. साईन किंवा जे काही डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे आहेत, कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता इथं जनरल इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहेत, ह्या तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता. चेकलिस्ट फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. नंतर तुम्हाला जे काही तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला चेकलिस्ट राहणार आहे. त्या चेकलिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही, नसल्यास तुम्ही सेट एक्झामच्या ऑफिशियल ईमेल ID वरती संपर्क करू शकता. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. आता ज्या प्रकारे तुम्ही एक्झाममध्ये मार्क्स करता, करेक्ट मेथड हे 1 नंबरची आणि 2 नंबरची रॉंग मेथड आहे. म्हणजे एकच गोल तुम्हाला करायचा आहे. रफ वर्क करायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला रफ वर्कसाठी सुद्धा सीट मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सेट एक्झाम विषयी जे काही प्रॉस्पेक्ट आहे त्या प्रॉस्पेक्ट विषयी परिपूर्ण माहिती सांगण्याचा मी या व्हिडिओतून प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.